आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे जे मायटोसिस आहे या मायटोसिस बद्दल शिकायचे। ह्या सेलच्या न्यूक्लियसचं काय झाले रे, डिव्हिजन झालंय। बाहेरचं सायटोप्लाझम आहे, ह्या सायटोप्लाझमचं काय होईल, डिव्हिजन होईल। एक सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले, हे दुसरे सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले। ओके, आता ही आहे प्रोफेज। हळूहळू काय होतंय, कंडेन्सेशन होतंय क्रोमोझोमचं। त्यानंतर जी ॲनाफेज आहे त्याच्यामध्ये सेंट्रोमियर पासून सगळे काय झाले रे, वेगवेगळे झाले। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचं एकलव्य बॅच मध्ये स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत सायन्स पार्ट 2 चा अगदी महत्त्वाचा टॉपिक लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला हे जे मायटोसिस आहे या मायटोसिस बद्दल शिकायचे। मग सुरुवात करूयात मायटोसिसला। मायटोसिस होत असताना सुद्धा याच्यामध्ये दोन स्टेजेस येतात। मायटोसिस होत असताना सुद्धा हे दोन स्टेजेस मध्ये होत असतं। मग आता ही आहे पहिली स्टेज की ज्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस होते आणि ही आहे दुसरी स्टेज की ज्याच्यामध्ये सायटोकायनेसिस होतं। आता कॅरिओकायनेसिस म्हणजे काय आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय? हा दिसतोय शब्द कॅरिओ। कॅरिओ म्हणजे काय रे, न्यूक्लियर किंवा आपण इथं लिहूयात न्यूक्लियस, आणि कायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन। शब्दांची फोड करायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या शब्द अगदी इझिली लक्षात राहतात। फोड केली की व्यवस्थित लक्षात राहणार आहेत। कॅरिओ म्हणजे काय, न्यूक्लियस। ओके, जे कॅरिओ आहे ते म्हणजे न्यूक्लियस आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन। कॅरिओकायनेसिस जिथं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतंय, न्यूक्लियर डिव्हिजन होतंय, त्या स्टेजला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस असं म्हणतो। यानंतर जे दुसरं आहे हे आहे सायटोकायनेसिस। मतलब सायटो म्हणजे काय रे, सायटोप्लाझम, आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन। ओके, काय सांगितलं, CYTO, सायटो म्हणजे सायटोप्लाझम आणि कायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन। ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन केलं जातं, सायटोप्लाझमला डिवाइड केलं जातं, त्या स्टेजला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस असं म्हणतो। आता हे जे कॅरिओकायनेसिस आहे इथं बघा, हा जो सेलचा न्यूक्लियस आहे ह्या सेलच्या न्यूक्लियसचं काय झालंय रे, डिव्हिजन झालंय, म्हणजेच कॅरिओकायनेसिस झालेलं आहे। जेव्हा कॅरिओकायनेसिस पूर्ण होतं, कॅरिओकायनेसिस पूर्ण झाल्यानंतर काय होणार आहे, सायटोकायनेसिस होणार आहे। म्हणजेच हे जे बाहेरचं सायटोप्लाझम आहे ह्या सायटोप्लाझमचं काय होईल, डिव्हिजन होईल आणि पूर्णपणे सेल ही एकमेकांपासून सेपरेट होईल। सेपरेट होऊन काय तयार होतील, ह्या दोन नवीन सेल्स तयार होतील। या प्रोसेसला, ह्या स्टेजला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस असं म्हणतो। आता हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे। सुरुवात करूयात कॅरिओकायनेसिसला। ह्या कॅरिओकायनेसिसमध्ये सुद्धा 4 फेजेस असतात। आता 4 फेजेस कुठल्या, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेटाफेज, सेकंड आहे फर्स्ट आहे प्रोफेज, त्याच्यानंतर सेकंड आहे मेटाफेज, थर्ड आहे ॲनाफेज आणि फोर्थ आहे टीलोफेज। फर्स्ट काय, प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड ॲनाफेज आणि फोर्थ टीलोफेज। या 4 फेजेसमध्ये हे जे कॅरिओकायनेसिस आहे हे पूर्ण होत असतं। जे न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसचं डिव्हिजन काय होणार आहे, पूर्ण होणार आहे। मग आता हे होत असताना सुद्धा ही जी सेल आहे याच्यामधला हा न्यूक्लियस काय झालाय, वेगळा झालाय, हा न्यूक्लियस वेगळा तयार झालाय। हा होत असताना सुद्धा याच्यामध्ये आता हे एकदम झालंय का, नाही, तर हे सुद्धा टप्प्याटप्प्यानं होणार असतं। मग ह्या ज्या 4 फेजेस आहेत ह्या 4 फेजेस आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्यात। याच्यामधली पहिली जी फेज आहे ही बघूयात आपण, प्रोफेज। ओके, आता प्रोफेज मध्ये काय होणार आहे, तर कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स। आता आपली जी सेल आहे सुरुवातीला, ही सेल कशी असते रे, आता ही सेल आहे। ओके, हा सेलचा काय आहे, न्यूक्लियस आहे। आता दिसावं म्हणून थोडंसं मोठं काढते। ह्या सेलच्या आजूबाजूला सगळं असणारं सायटोप्लाझम, इथे नावं देऊयात सायटोप्लाझम। ओके, हे काय, न्यूक्लियस। आता याच्या आतमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट असणारं जे मटेरियल आहे ते आहे आपलं क्रोमोझोम्स। पण आता क्रोमोझोम्स इथं असताना हे खूप थिन असतात, म्हणजेच अगदी बारीक बारीक असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर
ह्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. आता हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे हेच पुढे जाऊन काय होणार आहे, हळूहळू कंडेन्स व्हायला सुरुवात होणार आहे. मग आता ह्याच्या नेक्स्ट स्टेप जे आहे हे आपण इथं काढूयात. सेलमध्ये असणारा न्यूक्लियस आणि हळूहळू कंडेन्स होणारे काय हे क्रोमोझोम्स. आता हे क्रोमोझोम्स काय व्हायला लागलेत, कंडेन्स व्हायला लागलेत. ओके, हळूहळू थिक व्हायला लागलेले आहेत. मग हे थोडंसं काय दिसतील, जाड दिसतील, हळूहळू आपल्याला क्लिअरली विजिबल होऊ लागतील. त्यानंतर दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड स्टार्ट टू अपीअर विथ पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. आता हळूहळू काय झाले, ते थिक झाले, अजून काय होतील, थिक होतील, शॉर्ट होतील आणि आपल्याला हळूहळू क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतील, दिसू लागतील. हळूहळू काय होतील, हे आपल्याला असं स्ट्रक्चर सगळं दिसू लागेल. क्रोमोझोमचं प्रॉपर स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये ऑब्झर्व करू शकू. आता इथं पण बघा, हा जो DNA आहे हा DNA काय होतोय, कॉईल होतोय. आता ही जी प्रोसेस आहे, नॉर्मली जेव्हा सेल्स ज्या आहेत ह्या रेस्ट फेजला असतात, तर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची प्रोसेस चालू नसते, तेव्हा हे सगळं जे काही मटेरियल आहे हे सगळं थीन असतं, प्रॉपरली विजिबल नसतं. पण जेव्हा सेल डिव्हिजन स्टार्ट होणार आहे, सेल डिव्हिजन स्टार्ट झालं की आता हा जो DNA आहे हा काय होतोय, कॉईल व्हायला सुरुवात होते, हळूहळू कंडेन्स होतोय. इथं बघा कॉईल होत चाललाय, त्याच्यानंतर तो हळूहळू काय होणार आहे, कंडेन्स होणार आहे आणि कॉईल होऊन असा आपल्याला काय दिसेल, हा क्रोमोझोम तयार झालेला दिसेल. मग असंच हळूहळू इकडं ह्या सेल्समध्ये सुद्धा काय होणार आहे, क्रोमोझोम्स आपल्याला दिसू लागतील, हळूहळू दिसणार आहे. यानंतर सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आता हे जे सेंट्रिओल्स आहेत, आता आपल्या सेलमध्ये जे आपण सेलचं स्ट्रक्चर बघितलं होतं, या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा जो सेंट्रिओल होता, इथं हा जो प्रेझेंट असणारा सेंट्रिओल आहे, हा सेंट्रिओल काय झालाय, प्रोफेजमध्ये डुप्लिकेट झालाय आणि डुप्लिकेट होऊन तो काय होईल, ह्या दोन्ही पोल्सला, दोन्ही अपोजिट पोल्सला मूव्ह व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर. याच्यामध्ये हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, जे आपल्या आता समजा ही सेल आहे बरोबर, ह्या सेलमध्ये प्रेझेंट असणारा हा न्यूक्लियसच्या भोवती काय प्रेझेंट असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे हळूहळू काय होणार आहे, हळूहळू हे डिसअपियर व्हायला सुरुवात होईल आणि नंतर काय होईल, ते पूर्णपणे निघून जाईल. पण प्रोफेजमध्ये काय होतं, ते हळूहळू डिसअपियर होईल आणि असं काय होऊ लागेल, स्ट्रक्चर आपल्याला दिसू लागेल. मग आता यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे हा आपण बघूयात. नेक्स्ट पार्ट पुढचा जे काही प्रोफेज आहे, ही तर फेज काय झाली, कंप्लीट झाली. प्रोफेजमध्ये काय झालं, तर जे काही कंडेन्सेशन होतं क्रोमोझोमचं, हे कंडेन्सेशन झालं. जे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर होतं ते काय झालं, थिक व्हायला सुरुवात झाली, शॉर्ट झालं पण थिक झालं आणि क्रोमोझोम्स प्रॉपरली आपल्याला हळूहळू दिसू लागले. त्यानंतर जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय झालं, आता डिसअपियर होऊ लागले. न्यूक्लियोलस जो होता, हा न्यूक्लियोलस सुद्धा काय झालाय, आता डिसअपियर होऊ लागलाय. हे जे सेंट्रिओल्स होते, हे सेंट्रिओल्स काय झाले, डुप्लिकेट झाले. डुप्लिकेट होऊन काय झाले, हे अपोजिट पोल्सला जाऊ लागले. ही झाली फर्स्ट फेज. यानंतर आता आहे सेकंड फेज, मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये काय होत आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसअपियर. आता याच्यामध्ये कुठेही न्यूक्लियोलस किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसतंय का रे, नाही. का दिसत नाहीये, कारण की पूर्णपणे ते काय झालेलं आहे, डिसअपियर झालेलं आहे. त्यानंतर क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम्स क्लिअरली विजिबल. जे कंडेन्सेशन चालू होतं सेलमध्ये क्रोमोझोम्सचं, ते काय झाले, आता पूर्ण झाले आणि जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स आता प्रॉपरली आपल्याला काय झाले, विजिबल व्हायला लागलेले आहेत. काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर झालं आणि जे क्रोमोझोम्स होते की जे कंडेन्सेशन व्हायला त्यांची सुरुवात झाली होती प्रोफेजमध्ये, ते आता या फेजमध्ये आल्यानंतर काय झालंय, पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला असे क्रोमोझोम्स जे आहेत हे अगदी क्लिअरली विजिबल होतात. यानंतर आता इथं बघा, जे सेंट्रिओल्स आहेत हे कुठे आहेत, अपोजिट पोल्सला आहेत. जे क्रोमोझोम्स आहेत हे सुद्धा कसे क्लिअरली विजिबल्स आहेत की नाही, आणि
प्रॉपरली सगळं दिसतंय. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. सेलची जी इक्वेटोरियल प्लेन आहे, या इक्वेटोरियल प्लेनवरती सगळे क्रोमोझोम्स काय होतील, अरेंज होतील. आता त्यानंतर स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. आता काय झालं, आपली जी सेल होती, या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स होते, हे क्रोमोझोम्स कुठं अरेंज झाले, या सेलच्या इक्वेटोरियल प्लेनवरती. ओके, हे काय आहे, ही इक्वेटोरियल प्लेन आहे. ह्या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल असे काय होतील, सगळे क्रोमोझोम्स अरेंज होतील. त्यानंतर जे काही अपोजिटला असणारे हे सेंट्रिओल्स होते, ह्या सेंट्रिओल्सच्या आणि ह्या सेंट्रोमियरच्या मधून काय तयार होतील रे, स्पिंडल फायबर्स. लक्षात ठेवायचे आहे, हळूहळू काय होतात, स्पिंडल फायबर्स तयार होत आहेत. मग आता आपण काय काय बघितलं, जे सगळे क्रोमोझोम्स आहेत, हे सगळे क्रोमोझोम्स कुठं अरेंज झाले, ह्या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल असे सगळे क्रोमोझोम्स अरेंज झाले. त्यानंतर जे काही सेंट्रिओल्स होते, जे अपोजिट पोल्सला प्रेझेंट होते, त्यांनी काय केलं, स्पिंडल फायबर्स तयार करायला सुरुवात केली आणि सगळे स्पिंडल फायबर्स सुद्धा काय झाले, तयार झाले. आता यानंतर पुढे बघूयात आपण, जी थर्ड स्टेप आहे ती आहे ॲनाफेज. आता ॲनाफेज मध्ये नक्की काय होतं, तर सेंट्रोमियर्स स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. काय झालंय इथं बघा, या डायग्राम मध्ये जे सेंट्रोमियर होते, आता समजा हा सेंट्रोमियर आहे, हा सेंट्रोमियर काय झाला, स्प्लिट झाला. याच्यावरती जे काही ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स होत्या त्या सुद्धा काय झाल्या, सेपरेट झाल्या. सेपरेट झाल्यानंतर स्ट्रक्चर कसं दिसेल, बरोबर, हे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट, ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट. कशामुळे झालं, हा जो सेंट्रोमियर होता, हा सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यानं जे सिस्टर क्रोमॅटिड्स होते त्या काय झाल्या, सेपरेट झाल्या. यानंतर दे पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन्स विदिन द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. ह्या ज्या स्पिंडल फायबर्स आहेत, या स्पिंडल फायबर्सच्या मदतीनं हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे कुठं, हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, हे कुठे अट्रॅक्ट केली जातील, कुठं पुल केले जातील, तर हे जे सेंट्रिओल्स आहेत, ह्या सेंट्रिओल्सकडे ते खेचले जातील. काय झालंय, पुन्हा एकदा सांगतेय, ॲनाफेजमध्ये जो सेंट्रोमियर होता, हा सेंट्रोमियर काय झाला, स्प्लिट झाला. म्हणजे याचे दोन भाग झाले, बरोबर. दोन भाग झाल्यानंतर एक सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले, हे दुसरे सिस्टर क्रोमॅटिड वेगळे झाले. जे वरचे असणारे सिस्टर क्रोमॅटिड्स होते, हे वरच्या बाजूला जो सेंट्रिओल प्रेझेंट आहे, त्यांनी काय केले, पुल केले, त्यांनी खेचून घेतले. जे खालच्या भागातले आहेत, हे खालच्यानी काय केले, पुल करून घेतले, खेचून स्वतःकडे घेतले. यानंतर सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. आता हे जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, यांना आपण काय म्हणतो, डॉटर क्रोमोझोम्स असं म्हणतो. त्यानंतर each set of chromosomes reach at two opposite poles of the cell. आता ही अजून सुद्धा एकच सेल आहे, बरोबर, पण हा एक पोल आणि हा दुसरा पोल, हा एक सेट, हा दुसरा सेट. एक सेट काय झाला, या एका अपोजिट पोलकडे अट्रॅक्ट झाला किंवा तो पुल करून घेतला गेला, आणि हा जो सेट आहे, या अपोजिट पोलकडे काय केला, पुल करून घेतला गेला. काय काय झालं, इथं मागच्या पार्टमध्ये जो सेंट्रोमियर होता तो स्प्लिट झाला, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झाले. दोन सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झाल्यानंतर जे वरचे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, हे वरच्याकडं पुल केले गेले. जे खालचे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, हे खालच्या ह्या सेंट्रिओलने काय केले, स्वतःकडे पुल करून घेतले. त्यानंतर नेक्स्ट जे काही हे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय, तर डॉटर क्रोमोझोम्स असं म्हणतोय. ओके, ह्यांना काय म्हणायचं, डॉटर क्रोमोझोम्स म्हणायचं.
त्यानंतर जो सेट तयार झालाय, असे 2 सेट तयार होतील. हा एक डॉटर क्रोमोझोमचा सेट आणि हा दुसरा डॉटर क्रोमोझोमचा सेट. 2 सेट तयार झाले. यानंतर हे दोन्हीही सेट 2 अपोजिट पोल्सला काय झाले, पुल झाले. 2 अपोजिट पोल्सला ते जाऊन बसले. यानंतर आता आपल्याला बघायचंय पुढची स्टेज. यानंतर 4th आहे टेलोफेज. आता या फेज मध्ये काय होतंय, ही लास्ट आहे, 4th आहे. जे प्रोफेज मध्ये झालं, ह्या प्रोफेजच्या अगदी अपोजिट कुठं होणार आहे, या टेलोफेज मध्ये होणार आहे. मग द क्रोमोझोम्स स्टार्ट टू डिकंडेन्स अँड अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. आता काय झालं होतं, जे क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम कंडेन्स झाले होते प्रोफेज मध्ये, पण आता हे काय होतील, जे कंडेन्स झालेले होते ते पुन्हा डिकंडेन्स होतील आणि डिकंडेन्स होऊन पुन्हा थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर काय होईल, तयार होईल आणि हळूहळू काय होतील, ते इनविजिबल होतील. मग आता इनविजिबल होतील म्हणजे काय, हळूहळू ते दिसेनासे होतील. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट पोल्स. जो प्रत्येक सेट हा अपोजिटला पोहोचलेला आहे, ह्या सेट भोवती काय तयार होईल, हळूहळू न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होईल. इथं बघा, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट पोल्स. दोन्ही पोल्सला जे काही सेट पोहोचलेले आहेत त्या सेट भोवती काय तयार होईल, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार व्हायला सुरुवात होईल. यानंतर thus 2 daughter nuclei are formed in the cell. आता एकाच सेलमध्ये किती न्यूक्लियाय आहेत, 2 न्यूक्लियाय आहेत, बरोबर. ही एकच सेल आहे, पण या एका सेलमध्ये किती न्यूक्लियस आहेत रे, 2 न्यूक्लियस आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, न्यूक्लियाय म्हणतो. मग 2 daughter nuclei are formed in the cell. यानंतर न्यूक्लियोलस also appears in each daughter nucleus. जो न्यूक्लियोलस आहे, हा न्यूक्लियोलस सुद्धा प्रत्येक डॉटर न्यूक्लियाय मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जो डॉटर न्यूक्लियस आहे, आता किती डॉटर न्यूक्लियस झाले आपल्याकडं, 2. मग दोन्ही डॉटर न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियोलस प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर्स. जे स्पिंडल फायबर्स तयार झालेले होते, ते स्पिंडल फायबर्सचं काम काय होतं, तर जे क्रोमोझोम्स आहेत त्यांना स्वतःकडे काय करून घेणं, पुल करून घेणं, खेचायचं काम. जसं आपली रशी खेचायचं काम करते, सेम तसंच जे स्पिंडल फायबर्स होते ते सुद्धा काय काम करतात, पुल करायचं काम करतात. मग आता पुल करायचं यांचं काम संपलं, मग आता ते सुद्धा काय होतील, कम्प्लिटली डिसअपियर होतील. काय झालं टेलोफेज मध्ये, पुन्हा बघूयात, प्रोफेजच्या अगदी अपोजिट आहे. काय काय होणार आहे, क्रोमोझोम्स स्टार्ट टू डिकंडेन्स. क्रोमोझोम्स जे होते हे डिकंडेन्स झाले, म्हणजे जे कंडेन्सेशन झालेलं होतं, आता हे पुन्हा काय होणार आहे, डिकंडेन्सेशन होणार आहे. पुन्हा हळूहळू जे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे हे तयार होईल. हळूहळू अजून ते काय होईल, इनविजिबल होईल, दिसेनासं होईल. त्यानंतर जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, प्रत्येक सेटच्या भोवती, आता 2 सेट तयार झाले होते, बरोबर, इथं एक आणि हा दुसरा, दोन्ही सेटच्या भोवती काय झालं, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झालंय. त्यानंतर 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन द सेल. एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लियाय काय झाले, तयार झाले. त्यानंतर जे डॉटर न्यूक्लियस आहेत, मग डॉटर न्यूक्लियस कशाला म्हणायचं, हे जे 2 न्यूक्लियस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, डॉटर न्यूक्लियस म्हणतो. मग या दोन्ही डॉटर न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट आहे, आता न्यूक्लियोलस प्रेझेंट आहे, म्हणजे तो सुद्धा हळूहळू काय व्हायला, अपियर व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर जे स्पिंडल फायबर्स तयार झालेले होते ते सुद्धा काय झाले, कम्प्लिटली डिसअपियर झाले. जे स्पिंडल फायबर्स होते ते सुद्धा आता दिसेनासे झाले. इथं आपलं जे कॅरिओकायनेसिस आहे हे पूर्ण झालं. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे काय होतं, पहिली स्टेज होती मायटोसिसची, हे आपण 4 फेजमध्ये कंप्लीट केली. याच्यानंतरची जी दुसरी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो रे, सायटोकायनेसिस, बरोबर. सायटोकायनेसिस म्हणजेच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. काय लक्षात ठेवायचं सांगितलंय, सायटो. आता इथं मी नोट करून ठेवतेय, तुम्ही सुद्धा करून ठेवायचे. सायटो म्हणजे सायटो
सायटोप्लाझम. त्यानंतर कायनेसिस म्हणजे काय तर डिव्हिजन. सायटोप्लाझम डिव्हिजन, जे सायटोप्लाझम आहे त्याचं डिव्हिजन होणार आहे त्याला आपण काय म्हणतो सायटोकायनेसिस असं म्हणतो. आता सुरुवात करूयात. सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. काय झालं, हे जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे हे सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन झालं आणि 2 डॉटर सेल्स काय झाल्या तयार झाल्या. पुढं अ नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डिपन्स ग्रॅज्युअली अँड देअरबाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. आता तयार होत असताना ते काय एकदम झाले का तर नाही, हळूहळू काय झालं होतं असं स्ट्रक्चर तयार झालं होतं बरोबर. इथं एक न्यूक्लियस, इथं एक न्यूक्लियस. त्यानंतर हा जो नॉच आहे, हा जो इथं खड्डा पडल्यासारखं स्ट्रक्चर दिसते, हे हळूहळू काय होणार आहे अजून डीप होणार आहे. मग आता समजा फॉर एक्झाम्पल असं स्ट्रक्चर तयार होईल आणि हळूहळू हे पूर्ण काय होणार आहे सेपरेट होणार आहे. या मधल्या लाईनमधून मिड लाईनमधून हे पूर्ण काय होईल सेपरेट होईल आणि पूर्ण 2 नवीन सेल्स, 2 नवीन डॉटर सेल्स काय होतील तयार होतील. मग पुन्हा सांगते अ नॉच. नॉच म्हणजे काय, हे जे दिसते की नाही खड्डा झाल्यासारखं ते. अ नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डीपन्स ग्रॅज्युअली. हळूहळू ते काय होणार आहे अजून डीप होत जाणार आहे. मग हळूहळू एवढं होईल, इथून एवढं आणि हळूहळू ते काय होणार आहे पूर्णपणे सेपरेट होणार आहे. अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. हळूहळू काय होतील पूर्ण 2 नवीन सेल्स काय होणार आहेत तयार होणार आहेत. यानंतर इन प्लांट सेल instead of the notch a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is completed. काय झालं आता ॲनिमल सेल्समध्ये जे सायटोप्लाझम आहे किंवा जे सायटोकायनेसिस होणार आहे सायटोप्लाझममध्ये हळूहळू एक इक्वेटोरियल प्लेनला एक हळूहळू नॉच येईल आणि नॉच येऊनच जो अजून डीप होत जाणार आणि हळूहळू पूर्ण सेल काय होईल डिवाइड होईल. पण ज्या प्लांट सेल आहे ह्या प्लांट सेलमध्ये नॉच न येता एक मिड लाईनला एक सेल प्लेट तयार होते आणि सेल काय होते डिवाइड होते. आता इथं बघूयात आपण ह्या सगळ्या फेजेस बघितलेल्या आहेत. प्रोफेज बघितली, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज ह्या बघितल्या. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे महत्त्वाचं, ही जी मिड लाईनला सेल प्लेट तयार होतीये ह्या सेल प्लेटमुळे काय होणार आहे 2 नवीन सेल्स काय होत आहेत तयार होत आहेत. फक्त कसं होणार आहे तर मागे बाकीच्या सेल्समध्ये नॉच तयार होतोय आणि इथं या प्लांट सेलमध्ये मिड लाईनला एक सेल प्लेट तयार होतीये आणि सेल प्लेट तयार होऊन दोन्ही सेल्स काय होणार आहेत सेपरेट होणार आहेत. आणि जे सायटोकायनेसिस आहे हे सायटोकायनेसिस काय होईल कंप्लीट होईल. सायटोकायनेसिस क्लिअर झाले. आता हे जे पूर्ण कॅरिओकायनेसिस आहे सायटोकायनेसिस आहे याच्या रिलेटेड एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. हा ॲनिमेटेड एकदा व्हिडिओ बघूयात आपण. ज्या फेजेस आहेत ह्या क्लिअरली विजिबल होतात. ओके, आता ही आहे प्रोफेज. हळूहळू काय होतंय कंडेन्सेशन होतंय क्रोमोझोमचं बरोबर. सिस्टर क्रोमॅटिड्स बघा ह्याच्या क्रोमोझोमच्या पेअर्स फॉर्म झालेल्या आहेत बघा. हे जे सेंट्रिओल्स आहेत हे सेंट्रिओल्स काय झाले दोन्ही पोल्सला गेलेत. आता हळूहळू काय होईल जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर झाला आणि स्पिंडल फायबर्स तयार झाले ह्या सेंट्रिओल्सच्या आणि सेंट्रोमियरच्या मध्ये. त्यानंतर मेटाफेजमध्ये हळूहळू सगळे जे क्रोमोझोम्स आहेत हे काय झाले एका इक्वेटोरियल प्लेनमध्ये पॅरलल असे अरेंज झाले. त्यानंतर जी ॲनाफेज आहे त्याच्यामध्ये सेंट्रोमियर पासून सगळे काय झाले रे वेगवेगळे झाले. सिस्टर क्रोमॅटिड्स वेगळे झाले आणि हळूहळू याच्यामध्ये बघा आता नॉच येतोय हा हळूहळू तो काय होतोय अजून डीप होतोय त्याला आपण काय म्हणतो टिलोफेज म्हणतो. डीप होऊन होऊन पूर्णपणे जी काही सेल आहे ही काय होतीये सेपरेट होतीये. ओके, आता बघा हळूहळू इकडे दोन्ही न्यूक्लियस प्रॉपरली दिसायला लागलेत. नॉच येऊन पूर्णपणे ज्या दोन्ही सेल्स आहेत ह्या काय झाल्या आपल्या पूर्णपणे सेपरेट झाल्या. आता हे जे सेल डिव्हिजन आहे
ह्या सेल डिव्हिजनवरती खूप प्रश्न विचारले जातात. मग अगदी तुम्हाला डायग्रॅम्स दिल्या जातील, डायग्रॅम्स रिलेटेड क्वेश्चन सुद्धा आहेत. इथं आपलं हे जे मायटोसिस आहे, हे मायटोसिसचं जे सेल डिव्हिजन आहे हे आपलं इथं संपतंय. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचंय, मिओसिस सेल डिव्हिजन शिकायचंय. मग आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलंय, काही डाऊट्स आहेत का किंवा काही क्वेरीज असतील नक्कीच मेसेज बॉक्समध्ये कळवा. आणि लेक्चरचा जो काही फीडबॅक असेल तो सुद्धा मेसेज बॉक्समध्ये कळवा. आम्ही नक्कीच त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच.